तिकडे शिंदे गटातील नेत्यांचा गद्दार असा उल्लेख करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी निशाणा साधलाय। आदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। बंडखोरी आणि गद्दारांमध्ये खूप फरक असतो। जिथे जिथे गद्दारी झाली तिथे त्यांना लोकांनी नाकारलं आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर गद्दारांसाठी आमची दारं कायमची बंद असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर भाजपनं या गद्दारांना गरजेपुरतं जमा केलेलं आहे अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे। बंडखोर कुठे ते गद्दार आहेत। बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहतात की साधारणपणे आता 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा, कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं। आणि भाजपचं देखील आपण पाहिलं, सरकार गेल्या 10 वर्षात केंद्रात असो आणि इथे काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती, जी आश्वासनं दिली होती, कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाही। दरवाजा ठोका, दारात बसा, छाती पिटा, गद्दारांना दरवाजे उघडे नाहीत। जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले तर मला असं वाटतं जे निष्ठावान, स्वाभिमानी, प्रामाणिक जनता आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र झालो आहोत, हा त्या जनतेचा आणि त्या स्वाभिमानाचा अपमान ठरेल। शिंदे गटाला मला फार काय किंमत देण्याची गरज नाही आहे। केवळ तुडतुडं नाचतं, मोर नाचतं म्हणून तुडतुडं नाचतं, तशा पद्धतीचा त्यांचा तो प्रकार असेल। ह्या काही दिवसामध्ये शिंदे गटाचं, अजित पवार गटाचं विसर्जन होणार म्हणजे होणारच। आजच शिंदे गटाचे जे खासदार आहेत विदर्भातले, त्यांनी फडणवीस यांच्यावर खूप मोठा आरोप केलेला आहे की फडणवीस म्हणजे खोटारडा माणूस, गरजेपुरतं जमा केलं ह्या गद्दारांना। आता गरज संपलेली आहे, गद्दारांना संपवण्याचं एकमेव मिशन भाजपचं असेल।